अरे दोस्ती म्हणजे आमची दुसरी दोस्ती आहे, गळाभेटची दोस्ती नाही की भागवत कराड असो का भाजपचा कोणी उमेदवार असो, त्याला निवडण्यासाठी आम्हाला इम्तियाज जलीलला उभं करावंच लागतं. तर मंडळी, हे होते भाजपचे खासदार रावसाहेब दानवे. ते म्हणतात की भाजपला रिंगणात एमआयएमचा उमेदवार पाहिजे. रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यातून अपरिहार्यता स्पष्ट होते. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर भागवत कराड आणि भाजपला जर निवडून आणायचं असेल तर एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी निवडणूक लढवणं आवश्यक आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर भागवत कराड आणि भाजपला जर निवडून आणायचं असेल तर एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी निवडणूक लढवणं आवश्यक आहे, अशी आमची दोस्ती आहे, असं हसत हसत सांगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या राजकारणाची अपरिहार्यता स्पष्ट केली आहे. दिशा या केंद्रीय योजनांच्या बैठकीनंतर बोलताना भाजपच्या राजकारणावर दानवे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा रंग हिंदू मुस्लिम असावा असेच प्रयत्न होत राहतील असे संकेत त्यांनी दिल्याचे मानलं जात आहे. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघामध्ये युतीमध्ये असताना शिवसेनेच्या ताब्यात होता. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ही जागा शिंदे गटाकडे जाईल असा दावा केला जात होता, पण त्यात फारसा जोर नव्हता. त्यामुळे आता ही जागा भाजपचीच आहे आणि इथून आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत असे अलीकडेच डॉक्टर भागवत कराड यांनी जाहीर केलेलं आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रत्येक तालुका पातळीवर बैठका घेऊन लोकसभा निवडणुकीची तयारी केलेली आहे. अगदी गावानिहाय आणि विधानसभा मतदारसंघानिहाय कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे मतदार किती आहेत याचे तपशील मिळवलेले आहेत आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदारसंघाची मतदारांची संख्या ही 4,95,000 एवढी आहे. अनुसूचित जाती व जमातीचे मतदार 3,77,000 एवढे आहेत. तर मराठा मतदारांची संख्या 5.5 लाखांच्या घरात आहे. मराठा समाज एकवटला की त्या विरोधात ओबीसीचं एकत्रीकरण होतं आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीचा अनुभव आहे. या विभाजनामुळे इम्तियाज जलील यांना 3,88,784 मतदान मिळालं होतं. तर प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले चंद्रकांत खैरे यांना 3,84,550 मतं मिळाली होती. तेव्हा भाजप खासदार चंद्रकांत खैरे यांना मतदान मिळावं म्हणून प्रयत्न करत होता. आता शिवसेनेत फूट पडली आहे आणि भाजपची प्रतिमा कमालीची बदललेली आहे. सिंचन क्षेत्रामध्ये मोठा घोटाळा केल्याचा आरोप बैलगाडीभर पुरावे देणाऱ्या भाजप नेत्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्या अजित पवार यांच्याशी त्यांनी राजकीय मैत्री केलेली आहे. सत्तेत त्यांना मानाचे पान दिलं आहे. त्यामुळे भाजपमधील एक गट कमालीचा दुखावलेला आहे. अशा काळात रावसाहेब दानवे यांनी हसत हसत व्यक्त केलेलं मत राजकीय दिशा स्पष्ट करणारं असल्याचं मानलं जात आहे. मुस्लिम मते एक गठ्ठा करता येणारा पक्ष म्हणून एमआयएमकडे पाहिलं जात आहे. मुस्लिम मत एक हातोहात म्हणून हिंदू मते एक गठ्ठा करता येतील या मानसिकतेतून रावसाहेब दानवे यांनी जलील यांना येत्या लोकसभा निवडणुकीत आवश्यक असल्याचं म्हटलेलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पूर्वी सुरू केलेली तयारी नव्या राजकीय गणितांमुळे नव्याने हाती घ्यावी लागणार आहे. त्याला धर्माच्या आधारे पुढे नेता यावे अशी रावसाहेब दानवे यांची इच्छा असावी असं देखील बोललं जात आहे. तर मंडळी, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.